उद्याच्या उपोषणापूर्वी मनोज जरांगे पाटील झाले आक्रमक। उद्याचं आंदोलन आंतरवाली सराटीतच होणार। मागण्या मान्य केल्या नाहीत तर मुंबईत उपोषण करू, मनोज जरांगेंचा इशारा। वैजापूरच्या 4 विद्यार्थ्यांची कुणबी जात वैधता 8 महिन्यांपासून प्रलंबित। जात वैधता न दिल्यास प्रवेश रद्द होण्याचा महाविद्यालयाचा इशारा। जात वैधता फेटाळल्यामुळे पालक संतापले। पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। कुंभमेळ्याच्या बदनामीसाठी विरोधकांकडून प्रयत्न होतोय। सनातन आणि हिंदू आस्थेच्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप हे विरोधकांची स्ट्रॅटर्जी, मुख्यमंत्र्यांचा आरोप। मराठी शिकण्यास मुदतवाढ दिल्यानंतर गोरेगावमध्ये जल्लोषामध्ये अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा सहभाग। जल्लोषामध्ये हिंदी आणि भोजपुरी गाणी वाजवली। वाद निर्माण होण्याची शक्यता। औषध निरीक्षक भरती गैरप्रकारानंतर एमपीएससी परीक्षा पद्धतीमध्ये मोठे बदल होणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। परीक्षा पद्धत सुरक्षित आणि पारदर्शक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। गैरप्रकार करणारा कोणत्याही पक्षाचा असो कारवाई होणारच, मुख्यमंत्र्यांचा इशारा। आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन काँग्रेसकडून पेटवलं जात आहे। राहुल गांधींचं राजकीय करिअर वाचवण्यासाठी आंदोलन। नवनाथ बन यांचा काँग्रेसवर आरोप। भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा अंदाज। भाजपमधील अंतर्गत घडामोडींवर शेखर गोरे नाराज, तर 1 सप्टेंबरला शेखर गोरेंच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता। मुंबई पोलिसांच्या गाडीचा गैरवापर झाल्याचा प्रकार समोर। पोलिसांच्या वाहनासोबत रील करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ झाला व्हायरल। मुंबई पोलिसांची वाहनं किती सुरक्षित, सवाल उपस्थित। मुंबई पालिकेच्या आजी-माजी महापौरांसह चित्रा वाघ यांनी साजरं केलं रक्षाबंधन। तर महापौर बंगल्यावर तिघींनी एकमेकांना बांधल्या राख्या। आमच्यामध्ये मतभेद पण मनभेद नाहीत, पेडणेकरांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। सासरच्या छळाला कंटाळून शिल्पानं आत्महत्या केल्याचा आरोप। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। शहापूरच्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींचा विनयभंग। आश्रमशाळेतील आरोपी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। नेपाळमधील महापुरामध्ये मृतांची संख्या पोहोचली 538 वर। 1500 पेक्षा जास्त लोक आहेत बेपत्ता, तर 290 भारतीय नागरिकांशी संपर्क तुटला।